राज्यात एकीकडे शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची जोरदार चर्चा चालू आहे आणि असं असताना यात आता लक्ष्मण हाके यांनी एक मोठा दावा केलेला आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस हे एकच असल्याचं सांगत सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद दिलं जाईल असा दावाच त्यांनी केलेला आहे। सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील आणि जयंत पाटील, रोहित पवार या दोन्ही नेत्यांना राज्यात मंत्रिपद दिलं जाईल, ज्याचा फटका छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर या ओबीसी नेत्यांना बसणार असल्याचं लक्ष्मण हाके यांनी सांगितलेलं आहे। या 10 वर्षात पवार काका पुतणे यांचे अमित शहा यांच्या सोबत मैत्रीचे संबंध आहेत अशी टीका सुद्धा हाके यांनी यावेळी केलेली आहे। लक्ष्मण हाके यांनी पवारांवर टीका केली असं नाही बरं का, तर त्यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर सुद्धा टीकास्त्र सोडलेलं आहे। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्याच्या चर्चा जरी सुरू झाल्या असल्या तरी ते पहिल्यापासून कायम एकच होते। त्यामुळे येत्या काळात केंद्रामध्ये सुप्रिया सुळे आणि राज्य सरकारमध्ये जयंत पाटील, रोहित पवार हे मंत्री झालेले दिसतील असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला। तसंच छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर अशा राज्यातील ओबीसी नेत्यांचा वापर भाजपने फक्त मतं मिळवण्यासाठी केल्याचा आरोप सुद्धा हाके यांनी केलेला आहे। रोहित पवारांना मंत्रिमंडळात घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जरी इच्छुक नसले तरी शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचा निर्णय झाला असल्यानं फडणवीस यात काहीही करू शकणार नाहीत असं सुद्धा हाके यांनी म्हटलेलं आहे। शरद पवार कितीही फुले, शाहू, आंबेडकर यांचं नाव घेत असले तरी ते शहा आणि मोदी यांचे जवळचे मित्र आहेत। संजय राऊत यांनी लिहिलेल्या नरकातील स्वर्ग या पुस्तकात केलेला उल्लेख जो आहे ती परिस्थिती 10 वर्षांपूर्वीची असू शकेल, मात्र आज दोन्ही पवार अमित शहांच्या जवळचे मैत्रीचे संबंध आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे असं म्हणत हाके यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुद्धा टीका केलेली आहे। तर खासदार संजय राऊत यांनी आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली असल्याचं सुद्धा हाके यांनी म्हटलेलं आहे। त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्यावर पण लक्ष्मण हाके यांनी टीका केलेली आहे। उद्धव ठाकरे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील शिवसेना पक्षाची लाईनच सोडली आहे। शिवसेना पक्ष हा महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या गळ्यातील ताईत होता, पण संजय राऊत यांनी शिवसेनेला शरद पवार यांच्या शेजारी नेऊन ठेवल्याने वर्षानुवर्ष सोबत असलेला ओबीसी समाज शिवसेनेपासून दूर गेला। उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची साथ सोडून पुन्हा शिवसेनेची मूळ लाईन जर पकडली तर त्यांना सोन्याचे दिवस येतील असा दावा सुद्धा लक्ष्मण हाके यांनी केलेला आहे। एकंदरपणे लक्ष्मण हाके यांनी महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांवर टीका केलेली आहे। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।